साहित्याच्या पारावर या अक्षर साप्ताहिक मैफिलीत सर्व रसिक वाचकांचे मनपूर्वक स्वागत। आज साहित्याच्या पारावर आलेल्या आहेत विज्ञान कथा आणि या कथांची उकल आपल्या समोर मांडता आहेत ज्येष्ठ विज्ञान कथा लेखक बाळ फोंडके आणि सुबोध जावडेकर। या दोन्ही लेखकांच्या विज्ञान कथांवर वाचक म्हणून प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे अनंत पांडुरंग देशपांडे यांनी। निसर्गाची गूढ रहस्य उलगडण्याच्या उत्कंठेमधून विज्ञानाचा शोध हा सुरू झाला। विज्ञान आणि मानवी जीवन यांची गुंतागुंत जशी वाढायला लागली तशी साहित्य आणि विज्ञान यांची घट्ट सांगड ही हळूहळू विकसित होत गेली। विज्ञान कथांचा जन्म हा जरी पाश्चिमात्य देशांमध्ये झालेला असला तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये 19व्या शतकाच्या पूर्वार्धात विज्ञान कथा या रुजायला सुरुवात झाली होती। अर्थात त्याचं काहीच स्वरूप हे बालविज्ञान कथा किंवा साहस कथा या प्रकारात मोडणारं होतं। स्वातंत्र्योत्तर काळात मात्र अनेक संशोधकांनी लेखकांनी जाणीवपूर्वक आधुनिक विज्ञान कथांचा पाया रचला। यामध्ये मोलाचं योगदान देणारे अनेक लेखक आहेत, अनेक संशोधक आहेत। जयंत नारळीकर, बाळ फोंडके, सुबोध जावडेकर, लक्ष्मण लोंढे, निरंजन घाटे यांसारख्या अनेकांनी मराठी विज्ञान कथेचं दालन हे समृद्ध केलं। विज्ञानाने कथेला बीज पुरवलं की कथेने आपलं बीज हे विज्ञानामधून शोधलं या वादामध्ये न पडता केवळ स्वांत सुखाय या एकमेव भूमिकेतून विज्ञान कथा लेखन करणारे दोन लेखक आज आपल्या साहित्याच्या पारावर आलेले आहेत। त्यापैकी पहिले लेखक आहेत बाळ फोंडके। सर, साहित्याच्या पारावर आपलं मनापासून स्वागत। मराठी विज्ञान कथालेखक म्हणून अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असणारे ज्येष्ठ विज्ञान कथालेखक बाळ फोंडके हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशनचे माजी संचालक म्हणून देखील आपल्या सर्वांना सुपरिचित आहेतच। विल्सन महाविद्यालयात काही काळ त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं। त्यानंतर BARC अर्थातच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर येथे जैव वैद्यक विभागात रोगप्रतिबंधक शास्त्र तसंच पेशी आणि कर्करोग या संदर्भात त्यांनी संशोधन केलं। लंडन येथून जीवभौतिकी या विषयात त्यांनी PhDची पदवी प्राप्त केली। टाइम्स ऑफ इंडियाच्या सायन्स टुडे या मासिकासाठी संपादक म्हणून देखील त्यांनी यशस्वीपणे आपली धुरा सांभाळलेली होती। सह्याद्री वाहिनीचा रत्नदर्पण पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार, NCST यासारख्या संस्थेचे पुरस्कार, त्याचबरोबर अमेरिकन बायोग्राफिकल सोसायटीचा इंटरनॅशनल मॅन ऑफ द इयर अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे। त्यांनी विपुल लेखन केलं। विज्ञान, मानसशास्त्र, शैक्षणिक विषय, बालमानसशास्त्र, बालसाहित्य, वैज्ञानिक पाकशास्त्र अशा विविध विषयांना त्यांच्या साहित्यानं स्पर्श केलेला आहे। आज त्यांच्या साहित्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी वाचक म्हणून आपल्याकडे उपस्थित आहेत मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अनंत पांडुरंग देशपांडे, ज्यांनी विज्ञान याच विषयावर जवळजवळ 1600 पेक्षा अधिक लेख लिहिलेले आहेत आणि त्याचबरोबर विज्ञान याच विषयावर 1200 पेक्षा अधिक जास्त व्याख्यानं दिलेली आहेत। तर साहित्याच्या पारावर असा हा दुग्ध शर्करा योग आज जुळून आलेला आहे। ऐकूयात बाळ फोंडके आणि अनंत पांडुरंग देशपांडे यांना। एखादी विज्ञान कथा तुम्हाला कशी सुचली असा प्रश्न अनेक वाचक श्रोते मला नेहमी विचारतात। खरं तर या प्रश्नाचं किंबहुना कोणतीही कथा कशी सुचते या प्रश्नाचं उत्तर देणं तसं कठीण आहे। याचं कारण ती सुचते ती काही एकमेव कारणामुळे नाही। एखादी घडलेली घटना किंवा एखादा आलेला अनुभव, एखादी काही वाचलेली बातमी, कुठे ऐकलेली काहीतरी एखादी घटना, अशा अनेकांचं मिश्रण होऊन कुठेतरी ती कथा जन्माला येते, त्याचं बीज मनात उमटतं आणि मग त्या बीजाचं कथेमध्ये रूपांतर करण्यासाठी जे इतर काही आपल्याला त्याच्यावर संस्कार करावे लागतात ते केल्यानंतरच मग ती कथा आकाराला येते।
विज्ञान कथांच्या बाबतीत तर कित्येक वेळेला आपण एखादा नवीन शोध कुठेतरी वाचतो, त्याच्यावरचा शोध निबंध वाचतो आणि मग त्या शोध निबंधामध्ये जे काही सूत्र नवीन सांगितलेलं असतं की जी काही नवीन एक आविष्कार झालेला असतो विज्ञानाचा, त्याचा भविष्यवेध घेत ते सूत्र पुढं चालवत त्याचे काय काय परिणाम संभवतात यांचा विचार करत ती कथा जन्माला येते. आणि मी गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारच्या कथा लिहिलेल्या आहेत त्या या विज्ञान कथांची जी एक संकल्पना जनमानसात रूढ झालेली आहे त्याच्या विपरीत आहेत. कारण जनमानसात विज्ञान कथा म्हणजे काहीतरी यंत्रमानव किंवा परग्रह वृष्टी किंवा परग्रहावरचा आलेला माणूस, अंतराळात झालेल्या घटना, कालप्रवास अशा संकल्पना मनात येतात. माझ्या मते त्या परिकथा आहेत. परिकथेमध्ये कशी परी एखादी एक जादूची कांडी फिरवते आणि मग होत्याचं नव्हतं होतं. इथे जादूची कांडी नसते, पण कुठलं तरी 2-4 बटणं दाबली जातात किंवा फिरवली जातात. मी ज्या विज्ञान कथा लिहितो त्यामध्ये विज्ञानाचे जे नवनवीन आविष्कार होत आहेत त्यांचा आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जीवनावर जे काही परिणाम होतात त्यातून अनेक प्रकारच्या काही नैतिक समस्या उभ्या राहतात, काही कायदेविषयक समस्या उभ्या राहतात. विशेषतः जीवशास्त्रानं जी मुसंडी मारलेली आहे, सरोगेट मदर, टेस्ट ट्यूब बेबी वगैरे जे नवनवीन आज आयाम आपल्या पुढे आलेले आहेत त्यामुळे अनेक कायदेशीर प्रश्न उभे राहतात. त्यांचा वेध घेणारी कथा ही माझी विज्ञान कथा आहे. आज आपण ऐकतो की ज्या संगणकाचा वापर करून आपण व्यवहार करतो आहोत, आज शिक्षणसुद्धा त्याच्यावर होतं आहे, घरून काम करत आहेत लोक, पण त्याचबरोबर हॅकर्स ह्या संगणकाचा गैरवापर करून त्याला सायबर क्राईम हा एक नवीन प्रकारचा गुन्हे प्रकार आज अस्तित्वात आलेला आहे. तर अशा प्रकारची ही कल्पना सुचताना या आसपास घडणाऱ्या घटनांचाही प्रभाव आपल्यावर पडत असतो आणि त्या घटनांचा अशा प्रकारे घटनांचा जो प्रभाव पडतो त्या दृष्टिकोनातून मी 2 कथांचा तुम्हाला उल्लेख करू इच्छितो. पहिली आहे ती जी सर्वसाधारणपणे आपण पाहतो, मूल जन्माला येतं ते आई आणि वडील, आईचं बीज आणि वडिलांचं बीज यांचं मिलन झालं की त्यातून एक पेशी जन्माला येते आणि त्यातून नवीन जीव आकाराला येतो. 9 महिने तो आईच्या उदरात वाढत असतो. परंतु अशी अनेक जोडपी आहेत की ज्यांच्या नशिबी हे भाग्य नसतं. अनेक कारणांनी त्यांना मूल होत नाही, त्यांच्या बीजाचं मिलन होत नाही किंवा एकाचं बीज कमअस्सल असतं किंवा ते मिलन न होण्यापाठीमागे शरीरातल्याच काही अडचणी येतात, अनेक गोष्टी असतात. त्यामुळेच मग टेस्ट ट्यूब बेबी या तंत्रज्ञानाचा जन्म झाला की जे मिलन शरीरात व्हायला हवं त्याच्याऐवजी शरीराच्या बाहेर करायचं मिलन आणि मग त्यातून जो भ्रूण जन्माला येईल तो परत आईच्या गर्भाशयात रुजवायचा आणि पुढची 9 महिन्याची वाटचाल मग त्या आईच्या गर्भाशयातच होईल. कित्येक वेळेला आईचं गर्भाशयच नसतं, काही कारणाने काढून टाकलेलं असतं, त्याला विकार जडला म्हणा, कर्करोग जडला, काही कारणाने. अशा वेळेला मग मिलन तर होतं आहे, भ्रूण तर जन्माला येतो आहे, पण त्याच्या पुढच्या वाढीसाठी गर्भाशय नाही. मग अशा वेळेला गर्भाशय उसणं घेतलं जातं, त्याला सरोगेट मदरहूड म्हटलं जातं. त्याचेही अनेक पर्याय आहेत. काही वेळेला त्या स्त्रीच्या शरीरात चांगलं बीज तयार होत नाही, मग अशा वेळेला दुसऱ्या कुठल्या तरी स्त्रीचं बीज घेऊन त्याचं तिच्या पतीच्या शुक्राणूशी मिलन घडवून भ्रूण तयार केला जातो आणि त्याची वाढ परत आईच्या गर्भाशयात होते. अनेक वेगवेगळे पर्याय आहेत. आता यातून काही कायदेशीर बाबी जन्माला येतात. तर असंच एक तंत्रज्ञान अलीकडे झालेलं आहे ज्याला 3 पेरेंट्स बेबी म्हटलेलं आहे. सर्वसाधारणपणे काय होतं की सरोगेट मदरहूड म्हणा किंवा बीज दिलेलं असेल म्हणा किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन बाय डोनर म्हणजे पुरुषाचं बीज कमअस्सल असतं, अशा वेळेला दुसऱ्या कोणाचं तरी बीज उसणं घेऊन त्याच्याद्वारे गर्भधारणा केली जाते. अशा वेळेला त्या मुलाच्या अंगी जे जीन्स येतात ते केवळ एकाच आईकडून येतात किंवा एकाच वडिलांकडून येतात. जी गर्भाशय आपली उसणं देते तिचे जीन्स त्या मुलात उतरत नाहीत. म्हणजे तुम्ही भाकरी भाजता त्या भाकरीचे जे काही गुणधर्म असतील ते संपूर्णपणे त्या भाकरीच्या पिठाचे, ज्वारीच्या पिठाचे, त्यात घातलेल्या इतर पदार्थांचे असतात. ज्या तव्यावर तुम्ही ती भाजली किंवा मायक्रोवेव्हमध्ये ती भाजली त्या मायक्रोवेव्हचे किंवा तव्याचे गुणधर्म त्या भाकरीत उतरत नाहीत. तशाच प्रकारे जी आपलं गर्भाशय उसणं देते तिचे कोणतेही गुणधर्म त्या मुलात उतरत नाही. परंतु अलीकडेच
एक नवीन घटना घडली इंग्लंडमध्ये. असं 3 पेरेंट बेबी जन्माला आली, ज्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही कुठेही पाहाल आपल्या एकंदरीत प्राणी जगतामध्ये की स्त्री बीजाचा आकार नेहमीच पुरुष बीजाच्या आकारापेक्षा कितीतरी पटीनं मोठा असतो. शहाप्रकारचं अंड तर सगळ्यात मोठं आपण पाहिलेलं आहे, पण कोंबडीचं अंड आपल्या ओळखीचं आहे. त्या अंड्याचा आकार आणि त्या कोंबड्याच्या शुक्राणूचा आकार याचं पाहिलं तर ते कोंबडीचं अंड शुक्राणूपेक्षा काही पटीनं मोठं असतं. याचं कारण असं की जेव्हा त्या 2 बीजांचा मिलन होतं त्यावेळेला पुरुष बीजाकडून फक्त ते आपले जेनेटिक गुणधर्म असलेलं जो रसायन आहे तेवढंच आत टोचलं जातं, तेवढंच त्याची गुंतवणूक. पुढची सगळी वाढ, त्या नवीन जीवाचं पोषण, त्याची वाढ ही त्या स्त्री बीजालाच करायची असते. आणि त्यामुळे त्या बीजाकडे सगळे ते पोषण द्रव्य असतात, त्याला लागणारी ऊर्जा देणारं मायटोकॉन्ड्रिया नावाचं उपांग असतं. या मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा काही जीन असतात, तेही त्या मुलांकडे येतात आईकडून, केवळ आईकडून, वडिलांकडून येत नाहीत. त्यामुळे या मायटोकॉन्ड्रियामधल्या जीनचा वेध घेत कोणाची तुमची आई कोण, आजी कोण, पणजी कोण असं संपूर्ण वंशावळी आपण तयार करू शकतो. परंतु काही वेळेला काय होतं की या मायटोकॉन्ड्रियामधले जीन जरी त्या मुलांमध्ये त्यांचा गुणधर्म उतरत नसले तरी त्यांचं आणि इतर यांचं पटत नाही, कुठंतरी काहीतरी बेबनाव होतो किंवा तो मायटोकॉन्ड्रियामधला जीन दूषित असतो. अशा वेळेला गर्भधारणा होते, परंतु वरच्यावर गर्भपात होतो. तो टाळण्यासाठी मग असा उपाय केला गेला की त्यातला जो दूषित मायटोकॉन्ड्रिया आहे तो काढून टाकला आणि दुसऱ्या एका निरोगी व्यक्तीच्या, निरोगी स्त्रीच्या बीजामधला निरोगी मायटोकॉन्ड्रिया तिथं स्थापन केला. त्यामुळे आता जे मूल तयार झालं त्याच्यामध्ये न्यूक्लियसमधले जीन्स आहेत त्या आईचे आले, ज्याचं बीज होते ते आले. मायटोकॉन्ड्रियामधले जीन त्या दुसऱ्या दात्या स्त्रीचे आले. म्हणजे त्या मुलाच्या अंगी 2 प्रकारचे जीन्स आले. एका अर्थी ते गंगाजन्मी झालं. त्याला 2 आया आणि 1 वडील असे 3 माता पितर लाभली, म्हणून त्याला 3 पेरेंट्स बेबी असं म्हटलं गेलं. तर हा जो हे जे काही तंत्रज्ञान आलं आणि त्याचा जो शोधनिबंध मी वाचला त्यावरून मला अशी कल्पना सुचली, अलीकडेच आपल्याकडे एक कायदा झालेला आहे की जर वृद्ध माता पित्यांना एखाद्या मुलानं त्यांचं प्रतिपाळ करण्याचं नाकारलं, त्यांचा प्रतिपाळ व्यवस्थित केला नसला तर ती मातापित्र आपल्या मुलाविरुद्ध कायदेशीर मार्गानं आपली सुटका करून घेऊ शकतात, त्याच्यावर दावा करू शकतात. तर असाच एका उद्योजक असलेल्या घराण्यातला आईवडील गेल्यानंतर त्यांच्या मुलाच्या हाती तो उद्योग येतो. त्याच्यावर त्यांच्याच घरी, जिला त्याच्या म्हणण्याप्रमाणे आश्रितासारखं राहिलेली होती अशी एक स्त्री, जिला त्याच्या आईनं, खऱ्या आईनं मामी म्हणायला लावलं होतं, ती दावा करते, पोटगीचा दावा करते की आता मला काही साधन उरलेलं नाही आहे जगण्यासाठी, हा माझा मुलगा आहे, त्यांनी माझं पोषण करावं, त्यासाठी मला पोटगी द्यावी. हा मुलगा भडकतो आणि तो कशा म्हणून द्यावा, कशासाठी द्यावा? माझा जन्म माझ्या आईवडिलांच्या पोटी झालेला आहे, माझं बर्थ सर्टिफिकेट आहे आणि आमचे DNA फिंगरप्रिंट्स आहेत, हेच माझे आईवडील आणि मीच त्यांचा मुलगा सिद्ध झालेला आहे, त्या बाईचा संबंधच काय, ती कशी काय पोटगी मागू शकते? अशा वेळेला मग त्या बाईचे जे वकील असतात ते एका डॉक्टरना आणतात. ते सगळं तंत्रज्ञान ऐकलं समजावून सांगतात आणि सांगतात की ती जी स्त्री आहे तिनं मायटोकॉन्ड्रिया दिला म्हणून तुझा जन्म झाला, म्हणजे तीही तुझी आईच आहे, तेव्हा तिचं प्रतिपाळ करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि ते नाही केलंस तर तुला पोटगी द्यावी लागेल. हे सगळं ऐकल्यानंतर तो मुलगा म्हणतो नाही नाही मी पोटगी देणार नाही. हा इतका आठवती कसा? तो मी पोटगी देणार नाही, मी तिला आता घरी आणून तिला तिचं खरं मातेचं स्थान देणार आहे आणि तिचं यापुढे आयुष्यावर प्रतिपाळ करणार आहे. 3 पायांची शर्यत असं या कथेचं नाव आहे. या कथासंग्रहात ते प्रकाशित झालेले आहे. हे त्यामुळे या कथेची जी सुरुवात आहे की सुचला कशी, तर तो जो एक शोधनिबंध तो वाचल्यामुळे त्याच्या पुढचं जे आहे, त्याच्या पुढचा जो धागा आहे तो काल्पनिक धागा आहे, तो मात्र सर्वस्वी माणसाचा आहे. मग त्याभोवती जे कथाबीज कसं फुलवलं, ती जी तो जो खटला होता तो कसा चालला किंवा कायदेशीर बाबी काय होत्या यांचा विचार करून ती कथा रचली गेलेली होती. अशाच काही समस्या आपल्याभोवती आपल्याला नेहमी दिसतात. त्या समस्यांचा उहापोह करता करता एक नवीन कथा मला सुचली, ती आता प्रकाशित होत आहे यंदाच्या का दिवाळी अंकामध्ये. आजकाल आपण पाहतो सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बोलबाला आहे. संगणकीय व्यवहार सगळे करायचे.
अलीकडेच सरन्यायाधीशांनी आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी म्हटलं होतं की या AI चा वापर अधिकाधिक व्हायला हवा न्यायदानामध्ये. हे सूत्र पुढं चालवत एक स्त्री वकीलबाई, ती ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशनची सुद्धा सेक्रेटरी आहे, ती सांगते की नाही, न्यायदानामध्ये आपल्याला आता अधिकाधिक AI आणलं पाहिजे आणि त्यासाठी काही मोर्चा नेते. तिच्या नाती लागलेला एका कनिष्ठ मध्यम वर्गीय घरातला मुलगा, त्याचा मोठा भाऊ, त्याला मात्र लवकर आपल्या परिस्थितीत जाण आलेली असते, तो ढोर मेहनत करून घर चालवत असतो आणि हा मुलगा मात्र त्या मोर्चांमध्ये सामील होत आपला वेळ घालवत असतो. एक दिवस तो जो मोठा भाऊ आहे त्याचा, तोच घरी येतो थणथणत आणि म्हणतो की ह्युमन राईट्स तुम्ही म्हणता, आज तुमच्या त्या वकिलींबाईनं, जे ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशनची अध्यक्ष आहे, तिनं काय केलं माहिती आहे? तिच्याच नवऱ्याचा जो उद्योग आहे तो आमचा उद्योग आहे, तिच्याच नवऱ्याच्या मालकीचा उद्योग आहे. आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये तिनं नवीन एक ठराव पास करून घेतला की आपल्या कारखान्याचा संपूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्याला वापर करायला हवा. थोडक्यात काय, तर आपण मानवी कामगारांना बाजूला करून ती फक्त रोबो कामगार तिथं आणणार आहे. मग आमच्या अधिकारांचं काय? हा आमचा ह्युमन राईट्स नाही का? तर यासाठी तुमचे ऑर्गनायझेशन काय करणार आहे, असा सवाल तो आपल्या धाकट्या भावाला करतो. ही जी आपल्याभोवती समस्या आहे, त्या समस्येचा वेध घेत ही विज्ञान कथा पुढे आलेली आहे. अशा प्रकारे अनेक निरनिराळ्या घटना म्हणा, निरनिराळे विचार म्हणा, निरनिराळ्या समस्या ज्या दिसतात आपल्याला, सामाजिक समस्या, नैतिक समस्या, कायदेशीर समस्या, यांचा वेध वैज्ञानिक दृष्टिकोनातून करून जी कथा जन्माला येते ती विज्ञान कथा. अशाच विज्ञान कथा मी नेहमी लिहितो. धन्यवाद. त्यांना मराठी विज्ञान परिषदेच्या कथा स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस मिळालं. त्या कथेचं नाव सदाशिवरावचा तोतया. पेशवाईमध्ये सदाशिवराव भाऊचा एक तोतया निर्माण झाला होता, त्यावरून त्यांनी घेतलेलं हे शीर्षक आहे. त्या कथेमध्ये एका हेराची प्रकृती अत्यवस्थ होती आणि तो मरणार असतो. त्या दुसऱ्या माणसाच्या मेंदूमध्ये याच्या मेंदूतलं रसायन टाकलं जातं आणि हेरगिरीमध्ये त्याला काय माहिती मिळते ते वदवून घेतलं जातं. पण त्याचबरोबर त्याच्या इतर स्मृतीही बरोबर गेल्यामुळे नवरा बायकोमध्ये काय कलह निर्माण होतात याचं एक सुरस वर्णन त्या कथेमध्ये आहे. हे करत असताना त्यांच्या कथेमध्ये दोन पात्र महत्त्वाची येतात. एक पोलीस कमिशनर अमृतराव मोहिते आणि दुसरे वैज्ञानिक डॉक्टर कौशिक म्हणून. ह्या दोन पात्रांच्या भोवती त्याने आजवर 40 कथा तरी लिहिलेल्या आहेत. चिवी जोशांच्या कथांमध्ये चिमणराव आणि गुंड्याभाऊ येतात किंवा नाधोन ताम्हणकरांच्या कथेमध्ये गोट्या येतो, तशी ही दोन पात्र डॉक्टर बाळ फोंडक्यांच्या कथामधली आहेत. त्यांच्या आणखीन एका कथेमध्ये प्रकाशाचा वेग प्रतिसेकंद 3,00,000 किलोमीटर असतो. तो जर कमी कमी करत आणला आणि सायकलच्या वेगा एवढा ठेवला तर ते दृश्य आपल्याला बद्ध करता येतं आणि त्याच्या आधारे आपल्याला बऱ्याच प्रकारचे तपास करता येतील, अशी एक कल्पना त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेली आहे. त्यांच्या तिसऱ्या कथेमध्ये त्यांनी टेस्ट्यूब बेबीबद्दल म्हटलेलं आहे आणि टेस्ट्यूब बेबीमुळे निर्माण होणारा मुलगा किंवा मूल हे लौकिकवान वडिलांचं मूल म्हणायचं का टेस्ट्यूब बेबीमध्ये ज्यांनी शुक्राणू दिले त्याचं मूल म्हणायचं आणि त्याच्यामधून अनेक क्लेश निर्माण होतात किंवा सामाजिक प्रश्न निर्माण होतात किंवा नवनवीन तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारे जे सामाजिक प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे, अशा प्रकारची एक समस्या विज्ञान कथा पुढे आणते आहे. डॉक्टर फोंडके यांची भाषा खूपच ललितरम्य असते आणि त्यामुळे त्यांच्या कथा ह्या नेहमीच वाचनीय असतात. आज साहित्याच्या पारावर आलेले दुसरे विज्ञान कथा लेखक आहेत सुबोध जावडेकर. केमिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रातली जरी त्यांची पदवी असली तरी त्यांचा मूळ पिंड आहे तो म्हणजे साहित्यिकाचा आणि वैज्ञानिकाचा. म्हणूनच आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे डोळसपणे पाहणे, त्यामागची वैज्ञानिक कारणमीमांसा शोधणे आणि त्याचा आविष्कार साहित्याच्या माध्यमातून करणे हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य ठरलं. अंतर्नाद, मौज, दीपावली यांसारख्या मासिकांमधून त्यांनी विज्ञान कथा लेखनाला आरंभ केला. आज दूरदर्शन असू दे, आकाशवाणी असू दे, नियतकालिका असू देत, वृत्तपत्र असू देत, सगळ्याच ठिकाणी जावडेकरांचं अस्तित्व हे आपल्याला जाणवतं. त्यांच्या ज्या 3 पुस्तकातील कथांवर आज आपण चर्चा करणार आहोत ती पुस्तकं आहेत संगणकाची सावली, चाहूल आणि गुगली.
साहित्यामध्ये त्यांनी जे योगदान दिलं त्याबद्दल वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. ते पुरस्कार आहेत राज्य शासनाचे साहित्यविषयक पुरस्कार, श्रीस्थानक साहित्य पुरस्कार, स्वातंत्र्यवीर साहित्य पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवांकित करण्यात आलेलं आहे. ऐकूयात सुबोध जावडेकर यांना. बऱ्याच जणांना कुतूहल असतं की विज्ञान कथा ही कशी सुचते. काही जणांना असं वाटतं की एखादं वैज्ञानिक पुस्तक वाचताना, निबंध वाचताना एखाद्या विज्ञान कथेचं बीज तुम्हाला सुचतं. माझ्या बाबतीत असं होतं की एखादी बातमी वाचत असताना किंवा एखादा मित्र हकीकत सांगत असला की मला विज्ञान कथेचं बीज त्याच्यामध्ये दिसतं. कधी कधी एखादी कथा कादंबरी वाचताना तरी सुद्धा मला ते विज्ञान कथेचं बीज त्याच्यामध्ये सापडतं. कधी कधी तर एखादा विनोद वाचताना सुद्धा मला विज्ञान कथा सुचते. उदाहरणार्थ दुसरे अश्मयुग ही माझी विज्ञान कथा घेऊया. ती गुगली या संग्रहामध्ये आलेली आहे. मी लिहिलेली ती पहिलीच विज्ञान कथा आहे. मराठी विज्ञान परिषद एक विज्ञान कथांची स्पर्धा घेत असे. त्या स्पर्धेसाठी मी ही कथा लिहायला घेतली, पण ती मोठी झाल्यामुळे मी त्या स्पर्धेला पाठवली नाही. दुसरीच कथा स्पर्धेसाठी पाठवली. त्या काळामध्ये अमेरिका आणि रशिया यांचं शीतयुद्ध अगदी भरात होतं. दोन्ही राष्ट्रांनी अणुबॉम्बचे प्रचंड मोठे साठे केले होते. इतके की जर खरोखरच तिसरं महायुद्ध सुरू झालं असतं तर पृथ्वी 3-4 वेळा भस्मसात होऊन गेली असती. इतके साठे त्यांनी साठवले होते. या अणुयुद्धातून कसं वाचायचं यासाठी दोन्ही राष्ट्र प्रयत्न करत होते. रशिया काय करत होता तर एक नवीन प्रकारचा धातू त्यांनी शोधून काढला होता की त्याच्यावर रेडिएशनचा इफेक्ट होत नाही असा. आणि अमेरिकेने एक औषध शोधायचा प्रयत्न चालवला होता आणि त्यामुळे रेडिएशनचा परिणाम होत नाही. त्याचे प्रयोग त्या औषधाचे माकडांवर चालू होते. आणि अशा सुमाराला खरोखरच तिसरं महायुद्ध सुरू होतं आणि सगळं पृथ्वी भस्मसात होते. फक्त ती माकडं वाचतात अशी ती कथा आहे. आता ही कथा कशी सुचली तर एका विनोदावरून ती कथा सुचली. विनोद हा आईन्स्टाईनच्या बाबतीत झाला होता. आईन्स्टाईनला असं विचारलं होतं की तुला तिसऱ्या महायुद्धात कुठल्या प्रकारची शस्त्र वापरली जातील हे तू सांगू शकशील का. आईन्स्टाईननी सांगितलं होतं की तिसऱ्या महायुद्धात कुठली शस्त्र वापरली जातील हे मला माहित नाही, परंतु चौथ्या महायुद्धात कुठली शस्त्र वापरली जातील हे मी नक्की सांगू शकतो. चौथ्या महायुद्धामध्ये दगडाची शस्त्र वापरली जातील. यावरून मला ही विज्ञान कथा दुसरे अश्मयुग ही सुचली. पुढच्या एका कथेचं उदाहरण मी घेणार आहे. त्या कथेचं नाव आहे ओलिस, संगणकाची सावली. या संग्रहामध्ये ही कथा आहे. सध्या जगभर कोरोनाचा धुमाकूळ चाललेला आहे आणि त्या कथेमध्ये एका अशा व्हायरसचा उल्लेख आहे की त्यामुळे अमेरिका कशी हवालदिल झाली आहे, सध्या जशी झालेली आहे अशाच प्रकारे अमेरिका हवालदिल झाली आहे असा प्रसंग त्याच्यामध्ये आहे. त्या काळामध्ये पाकिस्तान प्रणीत दहशतवाद अगदी जोरात होता आणि काही दहशतवाद्यांनी 4-5 ओलिसांना पकडून ठेवलं होतं आणि त्यांना सोडण्याच्या त्या ओलिसांना सोडण्याच्या बदलात त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्याचवेळी अमेरिका पाकिस्तानला खूप मोठी युद्ध साहित्यासाठी मदत करत होती. तेव्हा या कथेचा नायक असं करतो की आपण असा एक बॉम्ब बनवायचा, तो बॉम्ब मध्ये स्फोटक द्रव्याच्या ऐवजी व्हायरस असेल आणि तो व्हायरस अमेरिका वेगवेगळ्या तळ्यामध्ये ठेवून द्यायचा
आणि ते कसा ठेवायचा, तर बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिकची बॅग घ्यायची आणि त्याच्यामध्ये तो व्हायरस घालायचा, त्या तळ्यात टाकायचा आणि ती बॅग, ती पिशवी प्लॅस्टिकची 2 महिन्यानंतर जेव्हा बायोडिग्रेड होऊन जाईल तेव्हा तो व्हायरस पसरेल. आणि त्याआधी अमेरिकेला एक धमकी द्यायची की तुम्ही पाकिस्तानला जे युद्धाची मदत करता, युद्ध साहित्याची, ती थांबवा. ती नाही थांबवली तर मी कुठे हा व्हायरस लपवून ठेवलाय हे मी तुम्हाला सांगणार नाही आणि तो व्हायरस सगळीकडे पसरेल. म्हणजे बायोडिग्रेडेबल या अत्यंत निरुपद्रवी अशा पदार्थापासून बॉम्ब सुद्धा बनवता येऊ शकतो, अशी कल्पना या कथेमध्ये मी केलेली आहे. तिसरं उदाहरण हे माझी अखेरची साक्ष या कथेचं आहे. ही कथा मी अगदी अलीकडे लिहिली आणि ती चाहूल उद्याची या माझ्या कथासंग्रहात आलेली आहे. आत्ता सध्या मेंदूमधली एखादी आठवण पुसता येणं किंवा एखादी नवीन आठवण त्या मेंदूमध्ये पेरता येईल या विषयावरती संशोधन चालू आहे आणि त्या संशोधनावर आधारित ही कथा आहे. सध्या ते संशोधन उंदरांवरती यशस्वी झालेलं आहे आणि माणसांवर त्याचा प्रयोग चालू आहे. ही कथा कशी सुचली, तर त्यावेळी एक बातमी येत असे. तुम्हाला आठवत असेल की मुंबईचा एक प्रसिद्ध सिनेनट यांनी दारूच्या नशेमध्ये फुटपाथवर झोपलेल्या काही मजुरांच्या वरती आपली गाडी घातली होती, परंतु इतके लोक ते साक्षी द्यायला पुढे आले असून सुद्धा तो त्यातून अगदी सुखरूप सुटला होता. याचं कारण त्यांनी सगळ्या त्या साक्षीदारांना एकतर धमकी देऊन किंवा पैसे देऊन आपल्या बाजूला वळवलं होतं. पण मी कथेमध्ये असं दाखवलंय की त्यात एक साक्षीदार असा असतो की तो त्या धमक्यानंही बधत नाही किंवा त्याला ते पैसेही नको असतात. तो म्हणतो मी ही साक्ष देणारच. तर त्या साक्षीदाराला गप्प करण्यासाठी तो ही आठवणी, मेंदूतली आठवण पुसायचा प्रयोग करतो आणि गुपचूप त्याला घेऊन जाऊन त्याच्या डोक्यातली ही आठवण, ज्यावेळी तो अपघाताच्या वेळी तिथे हजर होता, ती आठवणच त्याच्या मेंदूतून पुसून टाकतो आणि अर्थातच तो सुटतो. आता हे यातला पहिला भाग की तो सिनेनट कसा साक्षीदारांना पैसे चारून सुटतो, ही कथा मला कशी सुचली हे अर्थातच तुम्हाला सांगायला नको, तुम्हाला ते कळेलच. पण गंमत अशी आहे की खरोखरच हे संशोधन प्रत्यक्षात आलं आणि जर मेंदूमध्ये आठवणी पेरता आल्या किंवा जर त्या तुमच्या मेंदूमधून पुसून टाकता आल्या तर न्यायव्यवस्था फार कोसळून पडेल. आपली न्यायव्यवस्था ही सगळी साक्षी पुराव्यावर आधारित आहे. समजा काही जणांच्या मनात एखादी आठवण पेरता आली किंवा त्यांच्या मनातली आठवण जर पुसून टाकता आली तर काय भयंकर गोष्ट घडेल हे या कथेतून मला सांगायचंय. कुठलीही विज्ञान कथा ही अशी भविष्यामध्ये काय होईल हे तुम्हाला सांगत असते. मला वाटतं की विज्ञान कथा कशी जन्म घेते याबद्दल मी सांगितलं ते आणि हे सांगायला मला इथे संधी मिळाली, याबद्दल मी ग्रंथालीचे आभार मानतो. सुबोध जावडेकर यांच्या कथांवर पुन्हा एकदा वाचक म्हणून आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत अनंत पांडुरंग देशपांडे. सुबोध जावडेकर हे ललित साहित्य आणि विज्ञान कथा यामधलं एक महत्त्वाचं नाव आहे. व्यवसायाने ते पॉलिमर इंजिनियर आणि गेली काही वर्षे त्यांनी मेंदूचा अभ्यास केला, त्यामुळे ह्या गोष्टींचा उल्लेख त्यांच्या एकूण साहित्यामध्ये येणं हे अपरिहार्य आहे. त्यांनीच एका कथेत म्हटल्याप्रमाणे आपली एकूण जी न्यायव्यवस्था आहे ती स्मरणावर अवलंबून आहे. खटले ज्या वेळेला कोर्टामध्ये उभे राहतात त्यावेळेला घडलेल्या घटनेनंतर 8-8, 10-10 वर्ष निघून गेलेली असतात आणि मग काल घडलेल्या घटनेसारख्या योग्य अशा गोष्टी आपण कसं काय व्यवस्थितपणे वर्णन करू शकतो. शिवाय वारंवार इकडचा वकील तिकडचा वकील तेच प्रश्न विचारतो आणि तितक्याच बारकाईनेशी या साक्षी जर देता आल्या नाहीत तर न्यायामध्ये फरक पडतो.
आणि आता त्यांनी त्यांच्या या कथेमधल्या कल्पनेप्रमाणे पहिल्या आठवणी मेंदूतल्या पुसून नवीन आठवणी घातल्या. म्हणजे पैसे देऊन जसं साक्षीदाराला फिरवतात त्याच पद्धतीने नवीन आठवणी घातल्यामुळे सुद्धा साक्ष फिरवता येईल असं एकूण चित्र त्यांच्या या कथेमधून दिसतं. 1984 साली भोपाळला घडलेल्या घटनेवरती सुबोध जावडेकरांनी आकांत नावाची कादंबरी लिहिली आहे. मला वाटतं अशा घटनांवरती काही कथा किंवा कादंबऱ्या येण्याचा जो प्रयास तो केवळ जावडेकरांनीच केलेला मला दिसतो. प्लास्टिक हे आपल्या जीवनामध्ये सगळ्यात उपयोगाची गोष्ट आहे, पण ते नष्ट होत नाही, बायोडिग्रेडेबल नाही. त्यामुळे ते करण्यामध्ये संशोधक मग्न आहेत आणि त्यांच्या या एका कथेमध्ये बायोडिग्रेडेबल प्लास्टिकचा वापर करून व्हायरस पसरवण्याची कथा आली आहे. म्हणजे आर्थर क्लार्क वगैरे लोकांनी केलेल्या कल्पनांवरून ज्या अनेक गोष्टी आलेल्या आहेत त्याच पद्धतीने जावडेकरांनी या कथेमध्ये व्हायरस काय धुमाकूळ घालतो त्याचं केलेलं वर्णन म्हणजे गेले 4 महिने करोनाचा आपण घेत असलेला अनुभवच प्रत्यक्ष आहे असं म्हणायला हरकत नाही. करोनाच्या या अनुभवावरती जावडेकर आणखीन अनेक कथा लिहितील याची मला खात्री आहे. साहित्याच्या पारावर आलेले 3ही दिग्गज लेखक बाळ फोंडके, सुबोध जावडेकर आणि अनंत पांडुरंग देशपांडे या तिघांचेही ग्रंथालीच्या वतीने मनापासून आभार. ग्रंथाली वॉच हे आमचे FB डिजिटल पोर्टल. याला भेट देऊन साहित्याच्या पारावरचे सगळे कार्यक्रम आपण पाहू शकता. त्याचबरोबर वैभव महाराष्ट्राचे हे आमचं YouTube चॅनल, यालाही भेट देऊन साहित्याच्या पाराचा आपण आस्वाद घेऊ शकता. पुढच्या शुक्रवारी असेच 2 लेखक आणि वाचक घेऊन आपल्या भेटीला आम्ही पुन्हा येऊ. तत्पूर्वी आपली रजा घेते. नमस्कार, धन्यवाद.